सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। मात्र त्यापूर्वी सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावरून राजकारण तापलं आहे। महाविकास आघाडीनं या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून सरकार फक्त आपली स्तुती करण्यात मग्न असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर नेहमीप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार टाकला। रविवारी नागपुरात विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप करत राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचा आरोप केलाय। अलीकडेच एका सरपंचाचा खून झाला, मात्र आरोपींना राजकीय संरक्षण मिळत आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अशा नेत्यांना सरकारनं मंत्रिमंडळात स्थान दिल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला। कायदा सुव्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे। एका सरपंचाला उचलून घेऊन गेला जातो, त्याचा खून केला जातो, त्यामध्ये राजकीय आरोपी असले जातात। ज्यांचं पाठबळ या खून करणाऱ्यांना आहे त्याला ते मंत्रिपदाची शपथ सुद्धा दिली जाणार आहे, अशा प्रकारची चर्चा सुद्धा। मग अशा स्थितीमध्ये हे जर खून करणाऱ्या राजकीय गुंडांना आश्रय देणारं जर सरकार असेल तर मग चहा पाण्याला जाण्यात काय अर्थ आहे? महिलावर खुल्या अत्याचार होत आहेत, बलात्कार होत आहेत, त्या संदर्भात गांभीर्य नाही आणि त्याच्याही पलीकडे जाऊन हे राज्य या संदर्भात चर्चा होत असताना या राज्यातील सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर यांच्या हक्काचं संरक्षण करण्याची सरकारची भूमिका या अधिवेशनाच्या अल्पावधीमध्ये दिसून येत नाही आणि म्हणूनच आम्ही चहा पाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर राज्याची अवस्था अत्यंत वाईट असल्याचं नाना पटोले म्हणाले। शेतकरी आत्महत्या करतायत, धान खरेदी केंद्र चालू नाही आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना रास्त भाव मिळत नाहीये। उद्योग राज्याबाहेर जात आहे आणि सरकार केवळ स्वतःची प्रशंसा करण्यात व्यस्त आहे, अशा शब्दात नाना पटोलेंनी टीका केली। सत्ता पक्षांनी पिकापिकीची उत्तर करू नये। विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे, हे नाकारता येते। आकडे सरकारचेच आहेत, जे आकडे आहेत ते सरकारचे आहेत, ते पण कमी आहेत, त्याच्यापेक्षा जास्त आत्महत्या झालेल्या आहेत। बेरोजगारांचा प्रश्न अजून भयानक आहे आणि सोयाबीनला देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्रत्येकाच्या तिघांचेही जे मॅनिफेस्टो आहे ते वेगळे वेगळे आहे, पण जवळपास सारखं साम्य आहे। ते मॅनिफेस्टो आम्ही विधानसभेत दाखवणार आहोत, पण जे मॅनिफेस्टो मध्ये त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होतं त्याप्रमाणे कापसाला 9,000 रुपये, सोयाबीनला 7,000 रुपये, शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज 3 लाख रुपये माफ करावं तातडीनं आणि आमच्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं। पण आता तुम्ही त्याच्यात अटी शक्ती लावून आमच्या लाडक्या बहिणींना कमी केलं जाते, तर तसं केलं नाही पाहिजे। जे सुरुवात तुम्ही केलेली होती सरसकट आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे देण्याची, ही त्या पद्धतीचीच ती असावी। शेतकरी, महिलांची सुरक्षा, बेरोजगारी यासारख्या गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करता येईल यासाठी अधिवेशनाची वेळ वाढवावी अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे। तर आश्वासनं पूर्ण करण्यासाठी सरकारला जबाबदारी घ्यावी लागेल असंही विरोधक म्हणालेत।